नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे सिटी पोलीस यांचा फायनल कट ऑफ किती लागू शकतो आणि याच्यामध्ये एक खुश खबर अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी जागा वाढण्याचे संकेत आहे। नेमकी आपल्याला या संदर्भात जागा वाढण्याच्या संदर्भात कशी माहिती मिळाली हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल या ठिकाणी सांगतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे असे पुणे सिटी पोलीस बाबत 4 मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे। बघा पहिला जो मुद्दा आहे, पुणे पोलीस जागा वाढतील का? दुसरा जो मुद्दा आहे, वाढल्या तर किती किती जागा वाढू शकता? आणि तिसरा जो मुद्दा आहे आपला, फायनल कट ऑफ किती? फायनल कट ऑफ लागल्यानंतर आता याचा काही परिणाम यावरती पडू शकतो का? कशाचा? जागा वाढल्यामुळे याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, हा फायनल कट ऑफवर याचा 100% हा परिणाम होणार आहे। बघा पहिला जो मुद्दा आहे की पुणे पोलीस जागा वाढतील का? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुणे सिटीला जागा वाढण्याचे 100% चान्सेस आहे। कारण काय, त्या ठिकाणी पुणे सिटीला आपले जे काही विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या तोंडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की पुणे सिटी या ठिकाणी जागा ह्या वाढणार आहे। तर किती जागा वाढतील? तर जवळजवळ पुढचा जो मुद्दा आहे तो आपण घेतलाच आहे। या ठिकाणी जागा किती वाढतील? तर जवळजवळ 850 प्लस जागा वाढण्याचे संकेत पुणे पोलीस सिटी या ठिकाणी मिळालेले आहे। तर पुढचा जो मुद्दा आहे, फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जागा वाढल्यानंतर पहिल्या ज्या तुमच्या जागा आहे, म्हणजे ह्या जागा वाढण्याच्या अगोदर जे सुरुवातीला याड आली होती, ते किती जागांची आली होती हो पुणे सिटीला? ती म्हटलं म्हणजे 1700 प्लस एवढ्या जागांची याड आली होती। तर या ठिकाणी 1700 प्लस जवळजवळ आपण राऊंड फिगर 800 जागा या पकडू, तर यांची जर या ठिकाणी ॲडिशन केली तर ही ॲडिशन 2500 जागांपर्यंत जाऊ शकते आणि जाते। तर या ठिकाणी ह्या जागा एवढ्या वाढल्यानंतर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो कट ऑफ आहे हा खूप खाली येण्याचे चान्सेस आहे। बघा फायनल कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो हो? ओपनचा जो फायनल कट ऑफ आहे हा जास्तीत जास्त, बघा ओपनचा कट ऑफ जास्तीत जास्त 128 ते 130, 128 ते 130 पर्यंत पुणे सिटीचा ओपनचा जो फायनल कट ऑफ आहे तो येण्याचे चान्सेस आहे। कारण काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तब्बल 800 ते 850 जागा ह्या वाढणार आहे आणि एवढ्या जागा वाढल्यामुळे निश्चितच हे जे मेरिट आहे हे मेरिट खाली येणार आहे। त्याच्यानंतर बाकीच्या ज्या कॅटेगरी आहे, आता ओव्हरऑल मी तुम्हाला सांगेल की सर्वच कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी बघा 124 किती 124 ते 126 पर्यंत, 124 ते 126 पर्यंत तुमच्या ज्या आता 3 कॅटेगरी मी या ठिकाणी काढीन आपल्या त्याच नेहमीच्या कॅटेगऱ्या। पहिली कॅटेगरी आपली SC, त्याच्यानंतर ST आणि तिसरी कॅटेगरी EWS। ह्या 3 कॅटेगऱ्या जर सोडल्या, बाकीच्या सर्व कॅटेगऱ्यांचं जे मेरिट आहे ते 124 ते 126 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे। मग बाकीच्या कॅटेगरी आपण या ठिकाणी घेतल्या, त्याच्यामध्ये ओपन पण घेतली, मग या कॅटेगऱ्यांचं काय? तर SC, ST आणि EWS यांचं जे मेरिट आहे हे, तर यांचं मेरिट हे जास्तीत जास्त 118 ते 120 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे। मग आता
हे झालं पुरुषांचं. मग महिलांचं किती मेरिट या ठिकाणी जाऊ शकतं? तर निश्चितच महिलांचं मेरिट याच्यापेक्षा हे कमीच लागत असतं आणि निश्चितच या ठिकाणी महिलांचं जे मेरिट आहे हे खूप कमी येणार आहे. तर ओव्हरऑल आपण म्हणू महिलांचं 115 पर्यंत जाण्याचे चान्सेस या ठिकाणी आपण सांगू शकतो. आणि 100% विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा ज्या आहे ह्या जागा वाढणार आहे. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पुणे सिटीला कोणाला 120 आहे बघा, कोणाला 120 प्लस आहे, किंवा कोणाला 118 आहे, किंवा कोणाला 121 आहे. अशा प्रकारे मार्क मुलांना मिळालेले आहे पुणे सिटीला. तर त्या मुलांची कशी सध्या धाकधूक चालू आहे की आमचं सिलेक्शन होईल की नाही होईल, आमचं सिलेक्शन होईल की नाही होईल, अशी त्या मुलांच्या मनामध्ये धाकधूक चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 120 प्लस जर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क असतील तर तुम्ही निश्चित राहा, 100% हे जे मेरिट आहे पुणे सिटीचं हे खाली येण्याचे चान्सेस आहे. तर ही एक छोटीशी अपडेट होती. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.